नमस्कार मित्रांनो. एका गावात दोन मित्र राहत होते. दोघेही सारखेच पैसे कमवत होते. 10 वर्षानंतर एकाने स्वतःचे घर घेतले, बचत केली आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला. दुसरा मात्र अजूनही कर्जात होता. दोघांचा पगार सारखाच होता. मग फरक कुठे होता? फरक होता सवयींमध्ये. मित्रांनो, पैसा कमावणे महत्त्वाचे आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचे आहे पैशाचा योग्य वापर करणे. आज मी तुम्हाला अशा 10 चुका सांगणार आहे ज्या अनेक लोक नकळत करत असतात. या चुका वेळेत ओळखल्या तर तुमचे आर्थिक आयुष्य अधिक मजबूत होऊ शकते. 1. कमाईपेक्षा जास्त खर्च करणे. आजकाल अनेक जण गरजेसाठी नाही तर इतरांना प्रभावित करण्यासाठी खर्च करतात. लक्षात ठेवा, दिसण्यात श्रीमंत असण्यापेक्षा प्रत्यक्षात आर्थिकदृष्ट्या मजबूत असणे अधिक महत्त्वाचे आहे. 2. बचत पुढे ढकलणे. लोक म्हणतात, या महिन्यात राहू दे, पुढच्या महिन्यापासून बचत करेन. पण तो पुढचा महिना अनेकदा येतच नाही. थोडी बचतही कालांतराने मोठा आधार बनू शकते. 3. बजेट न बनवणे. तुमचे पैसे नेमके कुठे खर्च होतात हेच माहीत नसेल तर ते टिकणार कसे? लिहून ठेवण्याची सवय आर्थिक शिस्त निर्माण करते. 4. कर्जावर जगण्याची सवय. कर्जावर जगण्याची सवय असेल तेव्हा कर्ज उपयोगी ठरू शकते, पण दिखाव्यासाठी घेतलेले कर्ज अनेकदा भविष्यात ताण वाढवते. 5. आर्थिक ज्ञानाकडे दुर्लक्ष. शाळेत अनेक विषय शिकवले जातात, पण पैशांचे नियोजन, बचत आणि गुंतवणूक याबद्दल आपण स्वतः शिकावे लागते. ज्ञान वाढले की निर्णय अधिक चांगले होतात. 6. प्रत्येक ऑफरला बळी पडणे. 50% सूट पाहिली की लगेच खरेदी. पण स्वतःला विचारा, ही वस्तू मला खरंच हवी आहे का? सूट मिळाली म्हणून अनावश्यक वस्तू घेणे म्हणजेही खर्चच. 7. एकाच उत्पन्नावर पूर्ण अवलंबून राहणे. आजच्या काळात नवीन कौशल्य शिकणे आणि शक्य असल्यास अतिरिक्त उत्पन्नाचा विचार करणे उपयोगी ठरू शकते. 6. आपत्कालीन निधी न ठेवणे. जीवनात कोणती परिस्थिती कधी येईल हे सांगता येत नाही. थोडी आर्थिक तयारी अनेक अडचणी कमी करू शकते. 9. इतरांशी तुलना करणे. तो नवीन गाडी घेतो म्हणून मलाही घ्यायची. ही सवय अनेकदा चुकीचे आर्थिक निर्णय घडवते. तुमचा प्रवास तुमचा आहे. 10. भविष्याचा विचार न करणे. आजचा आनंद महत्त्वाचा आहे, पण उद्याची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे. लहान लहान चांगल्या सवयी भविष्यात मोठा फरक घडवू शकतात. मित्रांनो, पैसा वाईट नाही, पण पैशांबाबतच्या चुकीच्या सवयी मात्र आपल्याला अडचणीत आणू शकतात. आज घरी गेल्यावर स्वतःला एकच प्रश्न विचारा, या 10 पैकी माझ्यात कोणती चूक आहे? जर उत्तर मिळाले तर आजपासून त्यात छोटासा बदल करण्याची सुरुवात करा. लक्षात ठेवा, मोठी संपत्ती एका दिवसात तयार होत नाही. तो योग्य निर्णय, चांगल्या सवयी आणि सातत्याने केलेल्या नियोजनातून तयार होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा की या 10 पैकी कोणती चूक तुम्हाला सर्वात जास्त जाणवली. आणि अशाच प्रेरणादायी आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.